त्यामध्ये सांगूया. कांदा, कढीपत्ता, हळद, मोहरी, जिरे, हिंग, मीठ, किसलेलं खोबरं, शेंगदाणे, कोथिंबीर, एक मिरची, लिंबू आणि भिजवून घेतलेले पोहे आणि मीठ. आता आपण कांदा चिरून घेऊया. आता कांदा कापायचा. आता कांदा प्लेटमध्ये भरून घ्यायचा. आता आपण कढईत तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता आपण शेंगदाणे टाकून घेऊ. शेंगदाणे फ्राय झालेले आहेत. आता आपण ते काढून घेऊया. जिरे, मोहरी आणि कढीपत्ता आपण आणि हिंग आणि कांदा टाकून घेऊया कढईत. आता आपण हलवायचं. आता आपण मिरची आणि हळद टाकून घेऊया. आता आपण पोहे टाकून घेऊया. आता आपण 1 चमचा मीठ टाकून घेऊया. आता आपण त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. आता आपण लिंबू पिळून घेऊया. आता आपण गॅस बंद करून घेऊ. आता आपण हलवून घेऊया. आता आपण ओलं खोबरं आणि कोथिंबीर टाकून घेऊया. आता ओलं खोबरं टाकून घेऊया. आता माझे पोहे रेडी आहेत. तुम्हाला पण करायचे असेल तर करू शकता आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.